गेल्या 3 वर्षांपासून राज्यातल्या शेतकऱ्याला पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ अशा विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय. आमदार रोहितदादा पवार यांनी 1 वर्षापूर्वीही देहूमध्ये तुकोबारायांच्या याच्यापाशी मंदिरापाशी उपोषण केलं होतं 1 दिवसाचं लाक्षणिक. कारण आपल्या महाराष्ट्रातली पहिली जी काही लोनची स्कीम आहे त्या भाषेत आत्ताच्या आपण जे बोलतो, जी कर्ज माफी जी योजना आहे ती तुकोबारायांनी केली. त्यांच्या ज्या सगळ्या त्यांच्या खतवया बुडवल्या, सगळ्या शेतकऱ्यांकडे ज्यांचे पैसे होते, तर पहिली योजना करणारे तुकोबाराय होते. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करायचं ठरवलं होतं. पण मधल्या काळात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी अमरावतीला मोठं आंदोलन उभं केलं, नागपूरला मोठं आंदोलन उभं केलं, अजित नवले असतील, राजू शेट्टी असतील, या सगळ्यांनी तिथं आंदोलन मोठं केलं. सरकारने त्यांना सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देतो आणि जूनची तारीख दिली की या कर्जमुक्तीचा काळ जून पासून आम्ही सुरू करतो, कारण ह्या वर्षाची पण लोक शेतकऱ्यांचे खाते त्यात हे करणार. पण आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, राज्यांनी पाहिलंय की ज्या बच्चू कडूंना हे आश्वासन देऊन त्यांचं उपोषण आंदोलन मागं घेतलं, त्या बच्चू कडूंना आमदार केलं, शिवसेनेत प्रवेश करून घेतला. पण परवा त्याच बच्चू कडूंनी सरकारच्या विरोधात प्रेस कॉन्फरन्स घेतली, सरकारने फसवलं म्हणून सांगितलं. मी मागच्या काही चॅनलला सांगितलं की यातली जी काही परदेशी कमिटी आहे, ज्या परदेशी साहेबांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांनी कमिटी स्थापन केली, त्या कमिटीने हे जे काही नियम आहेत ते त्या परदेशी कमिटीने घातलेत. या नियमाच्या विरोधात बच्चू कडू बोलले. सरकारच्या घटक पक्षातल्या आमदाराला हे मान्य नाही ज्यांनी उपोषण केलं होतं. रोहित दादांचं हेच म्हणणं आहे की हे सगळे जाचकाठी तुम्ही बंद करा. मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या प्रचारात शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू, कोरा करायला हे अटी चालतील का? तर अटी चालणार नाही. शेतकऱ्यांना योग्य पद्धतीच्या नियमातनं बाहेर काढून, त्यांना अटीतनं बाहेर काढून त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. 19च्या शेतकऱ्यांची जी काही योजना होती कर्जमुक्तीची, त्याला लाभ घेतलेला. मध्ये खूप पाऊस झाला, दुष्काळ झाले, सगळे शेतकरी नागवले गेलेले. त्यांना जर मदत पाहिजे असेल तर ते 50,000 रुपयावर 10,000 रुपये असतील तर 10,000 रुपये त्यांनी फाडले की 50,000 रुपये. हा अतिशय वाईट प्रघात हे सरकार पाडतंय. त्यामुळे रोहित दादांची जी काही भूमिका आहे, शेतकऱ्यांना सरसकट तुम्ही कर्जमुक्ती देणार होता, आता ही कर्ज वसुली करू नका. ज्या शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत त्यांच्याकडे पैसे सरकार मागतंय. ही भूमिका सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांना मान्य आहे. त्यामुळे राज्यातल्या रोहित दादांच्या या भूमिकेला वाढता प्रतिसाद. सत्ताधारी पक्षाचे नेते राजकीय स्टंट म्हणत आहेत, अस्तित्वाची लढाई म्हणत आहेत. मला असे जे नेते काही वक्तव्य करतायत ना, त्यांनी त्यांचंच आधीचं वक्तव्य, आधीची त्यांची आंदोलनं, आणि त्यांनी आत्ता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कॅबिनेटमध्ये जी नोट आली आहे की याच्यात सरकारचे पैसे कसे वाचू शकतील, कशा शेतकऱ्यांना अटी टाकायच्या, ती कॅबिनेटची नोट सत्तारूढ नेत्यांनी वाचावी. मग हा स्टंट आहे का शेतकऱ्यांना हा फसवण्याचा प्रकार आहे हे त्यांना लक्षात येईल. आतापर्यंत शिष्टमंडळ भेटून गेलं पण काय निर्णय झाला नाही. कधीपर्यंत निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. आता रोहितदादांनी ज्या पद्धतीने आता सांगितलं, सरकारने याच्यावर तातडीने निर्णय घेतला पाहिजे. कारण ही आता सांगितलेली गोष्ट नाही. ज्या दिवशी कर्जमुक्तीची योजना ही सरकारने जाहीर केली, जसं आपल्याला सांगितलं की बच्चू कडू सांगतात की त्रुटी आहेत. सरकारला समजलं पाहिजे ना की याच्यात ती दुरुस्त करायला पाहिजे, आणि सरकारने स्वतः सांगितलं पाहिजे आज हे केलं तर आज आंदोलन उद्या परवा असं सरकार ढकलायला लागलं तर ते पुढच्या गोष्टी पुढे. आता शांततेच्या मार्गाने आंदोलन झालंय, भविष्यात या आंदोलनापर्यंत जाईल. आम्ही राज्यभरात आंदोलन आता जिल्ह्यात आज तुम्ही पाहिलं असेल, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्या शेतकरी नेते, कार्यकर्ते, आमच्या पक्षाचे, वेगळ्या पक्षाचे त्यांनी निवेदन दिलंय. काँग्रेसचं आंदोलन चालू आहे, डाव्या पक्षांचं आंदोलन चालू आहे. त्यामुळे आता या पुढच्या टप्प्यात आता दुष्काळ पडणार आहे असं सांगता मुख्यमंत्री सांगताय, अल्निनो सांगताय. लोकांकडे पैसे नाहीत आणि शेतकऱ्यांच्यासाठी जे काय पैसे त्याच्यावर पण जर हात आकडता येणार मग कोणालाच काय सांगताय. शेतकऱ्यांना काय आव्हान नाही, शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. आम्ही घेऊन रोहितदादांच्या नेतृत्वाखाली, रोहितदादा राज्यभरात, आता कांद्याचा विषय तुम्ही पाहिला असेल, 2 रुपये किलो कांदा होता, ज्याचं उत्पादन खर्च पण निघत नाही. आज 12-15 रुपयावर कांदा आला. रोहितदादांनी विषय हातात घेतला. आता हा विषय शेतकऱ्यांचा रोहितदादांनी हातात घेतलाय. शेतकऱ्यांनी जागरूक होऊन त्यांच्या विषय
विषयासाठी सरकारकडे विचारावं, नेत्यांना विचारावं, आमदारांना विचारावं की आमच्या विषयाचं काय करताय, त्या करणार आहात की नाही. आता हा शेतकऱ्यांकडे गेलेला विषय.